मला स्नेहल दीदी म्हटल्या, उद्या जर 11 वाजेपर्यंत जर तुझ्या बापाच्या नावावरची, तुझ्या नावावरची प्रॉपर्टी, उद्या सगळ्या गाड्या काय असेल ते उद्या 11 वाजेपर्यंत माझ्या नावावर करून द्यायचं. आणि साहेबांचा म्हणजे इतका विश्वास होता त्यांच्यावरती. आणि ते म्हटले, अरे माझं नावच टाकत नाही पत्रिकेमध्ये, आता मला कोणी बोलवतच नाही म्हणे. नेवासा तालुक्यातील त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान प्रकरणात आता धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. मृत सचिव मनीष घाडगे यांच्या पत्नी मनीषा घाडगे यांनी दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत गंभीर आरोप केले आहेत. मनीषा घाडगे यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या पतीला एका कथित व्हिडिओच्या आधारे ब्लॅकमेल करण्यात येत होतं. हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत त्यांना सचिव पदाचा राजीनामा देण्यासाठी दबाव टाकण्यात येत होता. इतकंच नाही तर त्यांच्या नावावर असलेली मालमत्ता इतरांच्या नावावर करण्यासाठीही जबरदस्तीने मागण्या करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मनीषा घाडगे यांच्या दाव्यानुसार या सर्व प्रकारामुळे मनीष घाडगे प्रचंड मानसिक तणावाखाली होते. वारंवार धमक्या, बदनामीची भीती आणि सततचा छळ यामुळे ते पूर्णपणे खचले होते. त्यापुढे सांगतात की या सर्व जाचाला कंटाळूनच माझ्या पतीने हे टोकाचे पाऊल उचललं आहे. दरम्यान या प्रकरणात आधीच 6 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या सर्व आरोपींची सखोल चौकशी करत आहेत. मी वाट बघितली त्यांची 1 वाजेपर्यंत. ते 1 वाजता जेवायला येतात, पण मग कुणी आलंच नाही. जेवायला नाही आल्यानंतर मग मला घ्यायला 2 लेडीज आल्या होत्या तेलकुटगावच्या, माझ्या जाऊबाईच आहेत त्या. मला असं वाटलं आल्या असतील सहज, पण ते म्हटले की त्यांनी सुसाईड करायचा प्रयत्न केला. मी म्हटलं गेटवर गेले, मी म्हटलं असं ते करूच शकणार नाही, तुम्ही काहीतरी केलं त्यांना. मग ते म्हटले की त्यांनी ना पेट्रोल टाकून स्वतःला जाळण्याचा प्रयत्न केला. मग मी हॉस्पिटलला गेल्यानंतर सगळं कंडिशन बघितली. ते माझ्या नावानेच ओरडत होते. मला फोन करायला लावला भावाला, यांना मोठ्याने ओरडत होते, सोपान काळायला सोडू नको, सोपान काळायला सोडू नको. नंतर मी जेव्हा हॉस्पिटलमध्ये मला आतमध्ये पाठवलं नाही त्यांनी, मग मी बाहेर त्या सिस्टरला म्हणत होती की मला आतमध्ये जाऊ द्या. तर ते म्हटले थांबा पट्टी चालू आहे. पट्टी झाल्याच्या नंतर मी जेव्हा आतमध्ये गेली तेव्हा ते मला म्हणे की मी एक चिठ्ठी लिहून ठेवलेली म्हणे, माझ्या मोबाईलच्या कव्हरच्या मागे चिठ्ठी आहे आणि तू जा म्हणे, आणि ती चिठ्ठी आणि संकेत म्हणजे माझा छोटा मुलगा, या दोघांनाही तू इकडे घेऊन ये म्हणे. पण मग मी इथं आल्यानंतर मग मला तो मोबाईल सापडलाच नाही. आणि नंतर मग मी माझ्या धीराला सांगितलं की त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवलेली आहे. ते म्हटले की मला जे बोलायचं ते त्या चिठ्ठीमध्ये मी सर्व तिथं लिहून ठेवलेलं आहे. पण ते आल्यानंतर त्यांना तो मोबाईल त्यांनी शोधला, मग त्यांना कोणीतरी दिला वाटतं तो फोन. नंतर त्यांचं सगळं कवर पण गायब होतं. नंतर मग यांनी रात्री सहज मोबाईल चेक केला, तेव्हा त्या चिठ्ठी त्याच्यामध्ये त्यांनी फोटो काढून ठेवलेला होता. आणि तेलकुटगावचे 2 ग्रुप आहे त्याच्यावरती, गटकळ म्हणून आणि एक लक्ष्मी माताचं काहीतरी ग्रुप आहे. तर त्या ग्रुपवर त्यांनी सेंड केलेला होता. आणि ते मला इथून तिथून बसमध्ये त्या ॲम्ब्युलन्समध्ये म्हणत होते की नाही कोणाला सोडायचं नाही. मला खूप त्रास दिला. मी काही गोष्टी तुला शेअर केल्या, काही नाही केल्या. मी माझं लग्न झाल्यापासून 2008 पासून इथं आहे. तो माणसाने मुलाला मला कधीही वेळ दिला नाही. आम्ही फक्त एवढ्या 15 वर्षामध्ये फक्त आत्ता 2 दिवस उज्जैनला गेलो होतो बास. त्यांनी कुठं नेलंही नाही आम्हाला आणि काहीच नाही. आम्ही गेलो तर फक्त देवगडला. त्यांनी जे केलं ते फक्त संस्थेसाठी केलं. सकाळी उठल्या 8:30 वाजता तो माणूस जायचा, तर 1:30 पावणे 2ला जेवायला यायचा. नंतर ते 6-7ला घरी यायचे. मी म्हणायचे अहो तुमची तब्येत ठीक नसती, एखादा दिवस आराम करा. संडेला कोणत्याही रविवारी ते घरी राहिले नाही. का की बांधकाम लोकांचे, गरीब लोकांचे पगार असतात म्हटले. माझं घरी थांबणं शक्य नाहीये. मी म्हणायची मला रविवारी सुट्टी असते, मला रविवारी वेळ देत जा. आपलं काही सामान असतं आपण ते घेऊन येत जाऊ. सामान पण आम्ही आणायचो सर, आम्ही रात्री जायचो. आई वडिलांकडे ती पण रात्री जायचे. आणि साहेबांचा म्हणजे इतका विश्वास होता त्यांच्यावरती. पण माहित नाही सर, हे खूप अवघड होऊन बसले आमच्यासाठी. एक दिवस ते मला म्हटले, साहेबांनी त्यांना ना म्हणजे आम्ही सहज असं बाहेर चाललो होतो, हा पण होता सोबत, आम्ही चाललो होतो. ते म्हटले की अरे कार्यक्रम असले तर तुम्ही जात नाही का हो कार्यक्रमाला पप्पा.
आणि ते म्हटले अरे माझं नावच टाकत नाही पत्रिकेमध्ये, आता मला कोणी बोलवतच नाही म्हणे. आणि नंतर मी म्हटलं "अहो, सोडून द्यायचं, नसलं पत्रिकेत तर नाव, तुम्हाला भरपूर कामं असतात ना." आणि नंतर एक दिवस आम्ही गेटवरून गेलो आणि त्यांना म्हटलं गाडी कुठे आहे, तर ते म्हटले की गाडी या साईडला आहे. मी म्हटलं तुम्ही तर गाडी पार्किंगला मध्ये लावतात ना, तर मला म्हटले अगं त्यांनी असं केलंय म्हणे, गाडीचे असे खाली नंबर टाकलेत म्हणे, माझी गाडी तिथं लावून देत नाही. तर मी म्हटलं ठीक आहे जाऊ द्या, ती गाडी काय तिथं लावल्यानंतर होतं का. म्हणजे सर अशा छोट्या छोट्या गोष्टींवरून ते खचत गेले. आणि एक दिवस 7 वाजता ते ऑफिसला बोलवलं, स्नेहल दीदींचा कॉल आला आणि 7 वाजता ते ऑफिसला गेले आणि मला म्हणे मी आता ऑफिसला जाऊन येतो म्हणे. आणि म्हटलं ठीक आहे. आणि गेले आणि नंतर मला 5 मिनिटांनी पुन्हा फोन आला स्नेहल दीदीचा. मी गेले, त्यांनी मला अशी छोटीशी व्हिडिओ दाखवला. एक लेडीज पुढे चालली आहे आणि ते पाठीमागून आहे. मी म्हटलं काय झालं या व्हिडिओत, तर असं काही नाहीये म्हटलं. हे तर मी पण शाळेत जाते, माझ्या पण एखाद्या शिक्षकाचं मागं पुढं एखादा असा होऊ शकतो म्हटलं. तुम्हाला असं सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये खूप सारे व्हिडिओज दिसतील. माझं MA एज्युकेशन सुरू आहे, तर माझ्या फाईल ते घेऊन जात होते तिथे. मी म्हटलं माझ्या फाईल ते झालं असेल म्हटलं मागं पुढं, आता लेडीज मागं पुढं आपण एखाद्या जत्रेत जरी गेलो तरी होतो. आणि त्याच्यात काहीच नाही. आणि एवढं झाल्यानंतर मी पोलीस स्टेशनला रात्रीच म्हटलं आपण, तर तुम्हाला वाटत असेल माझा नवरा असा आहे तर आपण पोलीस स्टेशनला रात्री जाऊ. आणि मग ते घरी आले. मी म्हटलं त्यांना तुम्ही दीदींच्या ऑफिसला गेल्यानंतर दीदी तुम्हाला काय, ते म्हटले तू आल्यानंतर शांत झालेत म्हणे ते, तू व्हिडिओ वगैरे बघून तू रिस्पॉन्स दिला त्याला, तू माझ्यावर संशय नाही घेतला. मी म्हटलं अहो तुम्ही संशय घेण्यासारखे नव्हतेच, मी काय छोटा मुलगा सुद्धा संशय घेणार नाही. मग ते मला म्हटले, मला स्नेहल दीदी म्हटल्या उद्या जर 11 वाजेपर्यंत जर तुझ्या बापाच्या नावावरची, तुझ्या नावावरची प्रॉपर्टी, उद्या सगळ्या गाड्या काय असेल ते उद्या 11 वाजेपर्यंत माझ्या नावावर करून द्यायचं. आणि उद्या सचिव पदाचा राजीनामा मला उद्या 11 वाजेपर्यंत मिळाला पाहिजे असं सांगितलं. मग सर ते रात्री खूप खचलेलेच होते त्या दिवशी, पण मी खूप समजावून सांगितलं त्यांना. अशाच नवनवीन व्हिडिओजच्या अपडेटसाठी आम्ही नेवास्कर न्यूजला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका.